नमस्कार मित्रांनो. सिंह राशींच्या व्यक्तीने 6 ते 11 जुलै हा आठवडा तुमच्यासाठी काही महत्त्वाचे संकेत घेऊन येत आहे. या काळात घरातील लहान मुलांकडे, त्यांच्या आरोग्याकडे, अभ्यासाकडे आणि दैनंदिन सुरक्षिततेकडे अधिक लक्ष देणे हितावर ठरू शकते. काही अनपेक्षित घटना किंवा छोट्या अडचणी येण्याची शक्यता असल्याने सतर्क राहणे योग्य ठरेल. मात्र घाबरण्याची गरज नाही. योग्य काळजी, संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास अनेक गोष्टी सुरळीत पार पडू शकतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ग्रहस्थितीचा प्रभाव. या आठवड्यात ग्रहांची हालचाल तुमच्या कौटुंबिक जीवनावर आणि जबाबदाऱ्यांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे संकेत देते. मुलांच्या शिक्षणात, आरोग्यात किंवा त्यांच्या वागणुकीत काही बदल दिसू शकतात. त्यांच्याशी संवाद साधणे आणि त्यांना वेळ देणे फायदेशीर ठरेल. घरातील मुलांकडे विशेष लक्ष का? या आठवड्यात मुलांनी बाहेर खेळताना, प्रवास करताना किंवा वाहनांजवळ असताना आवश्यक ती काळजी घ्यावी. रस्ता ओलांडताना सावधगिरी, पाण्याजवळ खेळताना लक्ष, मोबाईलचा अतिवापर टाळणे, आरोग्याची काळजी घेणे, अभ्यासावर लक्ष ठेवणे, छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. शिक्षण आणि करिअर. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आहे. नवीन संधी मिळू शकतात. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी सातत्य ठेवावे. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून नवीन जबाबदारी मिळू शकते. आर्थिक स्थिती. पैशाच्या बाबतीत अनावश्यक खर्च टाळा. घरातील गरजेच्या वस्तूंवर खर्च होण्याची शक्यता आहे. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करा. आरोग्य. सिंह राशींच्या व्यक्तींना पुरेशी झोप घ्यावी. तणाव कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. हलका व्यायाम आणि संतुलित आहार उपयुक्त ठरेल. कौटुंबिक वातावरण. कुटुंबात काही गैरसमज निर्माण होऊ शकतात. रागाऐवजी संवाद मार्ग स्वीकारा. वडीलधाऱ्यांचा सल्ला फायदेशीर ठरू शकतो. प्रेम आणि वैवाहिक जीवन. जोडीदारासोबत वेळ घालवा. छोट्या गोष्टींवरून वाद वाढू देऊ नका. विश्वास टिकवून ठेवा. शुभ संकेत. या आठवड्यात एखादी जुनी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. अडकलेली कामे पुढे सरकू शकतात. मित्रांची मदत मिळू शकते. आध्यात्मिक उपाय. दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या. ओम सूर्याय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. गुरुवारी गरजूंना अन्नदान किंवा फळदान करा. देवाच्या चरणी प्रार्थना करून सकारात्मक विचार ठेवा. मित्रांनो, कोणतीही भीती मनात न ठेवता हा आठवडा संयमाने आणि जागरूकतेने पार करा. आपल्या मुलांना प्रेम द्या, त्यांच्याशी बोला, त्यांच्या भावना समजून घ्या आणि त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या. योग्य वेळी घेतलेली छोटी काळजी मोठ्या अडचणी टाळण्यास मदत करू शकते. जर तुम्ही सिंह राशीचे असाल तर कमेंटमध्ये जय सूर्यदेव किंवा ओम नमः शिवाय लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच साप्ताहिक राशी भविष्यासाठी आपल्या भक्तरंग सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.